चला मालवण मुकेश रॉयल करण सोडा मला असं वाटतं डायरेक्ट मालवणवरून आलेत. मालवण मुकेश रॉयल आणि त्यांच्या विरुद्ध टीम ज्युपिटर अंधेरी. ज्युपिटर अंधेरी पण नेहमीच वाईल्ड कार्ड एंट्री घेताना त्यांना पण पाहिलंय, त्यामुळे तेही देखील ही मॅच रंगवतील त्यांच्या विरुद्ध मालवण मुकेश रॉयल. मुंबईतील सध्याच्या घडीला एक युवा संघ जो खूप चांगली कामगिरी करतोय. शुभम लोखंडे, अजित, करण सोडा, खूप चांगली स्टारकास्ट घेऊन मनीष. लेट्स प्ले. स्ट्राइक एंडला बॅटर गौतम, नॉन स्ट्राइक एंडला इम्रान, बॉलिंग साठी करण सोडा. एक युवा खेळाडू, खूप चांगला खेळ ज्यांनी पण दाखवलाय. बॉलिंगसाठी करण. 5 ओव्हरची मॅच आहे. बघत कोणी मॅच जिंकेल. ज्युपिटर अंधेरी त्यांच्या विरुद्ध मालवण मुकेश रॉयल चेंबूर. पहिलाच बॉल आतमध्ये आणला. एक चांगला बॉल फिरवला गेला इकडे करणने. पहिली ओव्हर पॉवर प्लेची चालू आहे. प्रथम क्रमांक तब्बल 1,25,000 रुपये. प्रेक्षकांची देखील प्रचंड गर्दी आहे. सर्वजण मस्त बसून आनंद घेतात. उद्या सुट्टी आहे सर्वांना. 31 पण जवळ येतोय, त्या पण पार्टीची प्लॅनिंग चालू आहे. या बॉलवर देखील अगदी वेगळ्या अंदाजामध्ये स्ट्रोक खेळले गेले. तिकडे हलक्या हाताने ढकललं. 1 रन. दीपक विचार एकदा. बॉल करण. या बॉलवर देखील पुन्हा एकदा एक चांगला लेग ब्रेक. थांबवलं बॅटरला. या बॉलवर समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. कारण सोडाचा एक चांगला स्पेल आणि सुरुवात चांगली केली आहे. कारणने मात्र कॉन्फिडन्सनी बॅटिंग करतोय, बॉलिंग करतोय. त्याला माहिती आहे की आपण आता लहरामध्ये आलो आहे. म्हणजे एका बॉलरला चांगला स्पेल मिळाला की तो त्याच अंदाजामध्ये बॉलिंग करत राहतो. लाईन लेंथ मिळाली, प्रॉपर पिचिंग करत बसतो. गुड बॉलिंग कारण. या बॉलवर वरतून खेळण्याचा प्रयत्न केला गेला. क्षेत्ररक्षक तिकडे अगदी 3 खेळाडू एका बॉलच्या मागे धावत होत असं वाटलं. टेस्ट बघतोय आणि तशी फिलिंग आली थोड्या वेळासाठी. टेस्टची मॅच बघतोय. तीन रन आतापर्यंत खर्च केले गेलेत 5 बॉलमध्ये. बॉल करणने स्ट्राइक केला बॅटर इम्रान. या बॉलवर देखील पुन्हा एकदा चांगला लेग ब्रेक. खूप चांगली बॉलिंग केली करणने. 6 बॉल मिडल पिचिंग केली आहे. गुड बॉलिंग.
बॉलिंगसाठी केसर सोनार येतात. मीराबाईंदर रोडचे अजून एक डावखुरा त्याचे चांगले खेळाडू आहेत लेफ्ट आर्म आणि खूप चांगलं स्पिन बॉलिंग करतात केसर सोनार. या बॉलवर पहिलाच बॉल केसरचा चुकीच्या पद्धतीने पाहिला गेला. व्हाईट बॉल. स्कोर थोडा कमी आहे. ज्युपिटर अंधेरीला मात्र थोडं फोर्थ गिअरला बॅटिंग करणं गरजेचं आहे. या बॉल देखील बॅकफुटला आले. कट केला गेला. डिक्लेअर झोन मध्ये बॉल ट्रॅव्हल. एक सिंगल रन. या बॉलवर चांगलं जज केलं गेलं. तिकडे व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन्स मात्र केसरला थोडं कंट्रोल करणं गरजेचं आहे कारण की महत्वाची मॅच आहे आणि महत्वाच्या मॅच मध्ये कुठेतरी करणला सुरुवात चांगली केली होती करणने, त्यामुळे साथ देणं गरजेचं आहे. सर्व बॉलर्सनी जर इकॉनॉमी बॉलिंग केली तर टीम मालवण मुकेश रॉयल मात्र मॅच मध्ये एक छोटा टार्गेट पर्यंत थांबवू शकते ज्युपिटर अंधेरीला, पण विकेट त्यांच्या हातामध्ये, ते पण प्रयत्न करतील. बघता बघता स्कोर पण पुढे गेलाय. 8 रन झालेत. श्री सिद्धी सेवा मंडळाची क्रीडा स्पर्धा 42व पर्व. शबाबा देखील एक वेगळ्या अंदाजामध्ये स्ट्रोक खेळले गेलेत आणि सिंगल रन. यानंतर इनिंग ब्रेक्स मध्ये यानंतरच्या दोन्ही टीम्स आपण पण तयार राहा. आपला पण टॉस केला जाईल याची नोंद घ्यायची इनिंग ब्रेक्स मध्ये. पारसाईट पॅकर विक्रोळी आणि जॉर्ज 11 कल्याण आपण यानंतर इनिंग ब्रेक्स मध्ये तयार. आपला टॉस केला जाईल याची पण मित्रांनो नोंद घ्या. अंपायर एक बॉल बाकी है. एक बॉल बाकी. आमचे स्कोरर आता नुकतेच डिनर करून आलेत, त्यामुळे त्यांचं लक्ष प्रॉपर आहे. स्कोर झालाय 10 बॉलर केसर. सगळं मित्र परिवार आता मॅचचा आनंद घेतात आणि आमचे रेड कॅप घालून महेश मोरे कन्फर्मेशन देतात की मी ग्राउंडवरच आहे आणि कन्फर्मेशन त्यांनी दिलं युट्यूबला. इनिंग ब्रेक्स मध्ये पॉवर प्लेचा मात्र डिसिजन केला गेला. 2 ओव्हर संपल्यात. 12 रन.
शुभम च्या हातामध्ये बॉल दिलाय. अक्षयजी काडविलकर आपलं पण देखील अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. मुंबई समन्वयक म्हणून मोठे कार्य करतायत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटासाठी. अक्षयजी काडविलकर साहेब आपलं देखील अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. थँक्यू अक्षयजी, आपण पण इकडे आलात. या बॉलवर समोर खेळले गेले तर एक चांगला स्ट्रोक पाहिला गेला आणि तिकडे तेवढीच चांगली फिल्डिंग. आउटफील्डला मात्र करण सोडा तिकडे होते. करण सोडा क्विक आले. या बॉल देखील फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेला. पॉवर प्लेचा डिसिजन घेतला होता आणि नॉन स्ट्राईक एंडला फेकी करतील. स्कोर मात्र तिकडे 16 रन झाले धावफलकावरती. 16. तीन ओव्हर 23.
सोडा करंट सोडा. हाँ लास्ट ओवर. दोन गडी बाद 31 धावा. आतमध्ये यावं लागेल, तिकडे पाणी आहे. ज्युपिटर अंधेरी या संघाची धावसंख्या 5 षटकात 34 धावा. मुकेश मालवण या संघास जिंकण्यासाठी 30 चेंडूत 35 धावांची गरज.
सुनील जाधव, जॉर्ज संघाचे प्रतिनिधी कृपया टॉस करता व्यासपीठावर यावे. जॉर्ज संघाचे कर्णधार यानंतर होणारा सामना जॉर्ज कल्याण विरुद्ध पार्कसाईट विक्रोळी. नाणेफेकीसाठी व्यासपीठावर यावे. जॉर्ज 11, टॉस केलं जाईल व्यासपीठावरती टीम जॉर्ज कल्याण आणि टीम पार्कसाईड पॅकर विक्रोळी. तीस बॉल मध्ये 35 रन करायचे मॅचला जिंकण्याकरिता टीम मालवण मुकेश रॉयल. बघूयात कशा प्रकारे ही मॅच बॉलिंगसाठी आपण पाहतो. उस्मान खोपोली परिसरातील खेळाडू आहेत, सध्या मालाडला स्थलांतर झालेत आणि खूप चांगली ऍक्शन. खोपोली त्या परिसरात खूप चांगलं क्रिकेट खेळले आहेत. उस्मान बॉलिंगसाठी उस्मान स्ट्राईक एंडला शुभम लोखंडे. उस्मानचा पहिलाच बॉल एक वेगळ्या अंदाजामध्ये खेळले गेलेत आणि तिकडे बॉलवर पहिल्याच बॉलवरती बॅटर आउट. एक वेगळ्या अंदाजामध्ये शुभमने स्टार्ट केलं. शुभमने स्माइल पण केली. फटका तिकडे फसला. बॉक्स आउटच्या रूपामध्ये मैदान सोडावं लागेल. न्यू बॅटर मानसला आता थोडी धाडस करावं लागेल. ज्युपिटर अंधेरी पण मॅच सोडणार नाहीयेत आणि त्यांच्या विरुद्ध टीम मालवण मुकेश रॉयल. हा कोणाचं करायचं काय झालं का? ओके.
कुठेतरी संधी निर्माण झाली होती. उस्मानने चांगली स्टार्ट दिली आहे. मॅच हलक्यात घेऊन चालणार नाहीये. श्री सिद्धी सेवा मंडळाची क्रीडा स्पर्धा खेळत आहे श्री सिद्धी पॅकर, त्यामुळे मॅच कुठलीही क्रुशल मोमेंटला फिरू शकते. मानसने पण एक वर्ष खूप चांगलं क्रिकेट या परिसरात खेळलं, या ग्राउंडवरती, आणि एक युवा खेळाडू आहेत आणि सध्याच्या घडीला खूप चांगला परफॉर्मन्स करतायत. शुभम आऊट झाल्यानंतर मानस आणि करण सोडावर मोठी जबाबदारी आहे. कुठल्याही प्रकारे अजून खातं ओपन केलं नाहीये टीम मालवण मुकेश रॉयलने. बॉलिंगसाठी उस्मान. या बॉलवर टॅप केला गेलाय. स्ट्राईक एंडला चान्स आहे आणि तिकडे आपण पाहिलं तर डॉट बॉल. टीम ज्युपिटर अंधेरी पण मॅच सोडत नाहीयेत. यानंतर जॉर्ज 11 कल्याण संघाने टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला गेलाय. त्यांच्या विरुद्ध पार्कसाईड पॅकर विक्रोळी. या बॉलवर फ्लिक केल्या गेल्या. गॅपमध्ये बॉल ट्रॅव्हल होतो. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे. डबलचा कॉल दिला करणने, बट नको, आणि नंतर करणने इरादा बदलला आणि स्कोर सिंगल. पण बॉलिंग उस्मान आता मात्र एकने खातं ओपन झालंय. या बॉलवर देखील फुलटॉस बॉल कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला गेला. क्षेत्ररक्षक अगदी 4-4 खेळाडू एका बॉलच्या मागे धावताना पाहिला गेला आणि खूप चांगली बॉलिंग उस्मानने केली आहे. सुरुवात कुठेतरी शुभमनी विकेट गेली, त्यामुळे मॅच कुठेतरी आता स्टार्ट झाली आहे आणि मालवण मुकेश रॉयल कुठेतरी शांत आहे या मॅच मध्ये. बट अजूनही शेवटचा बॉल शिल्लक आहे पहिल्या ओव्हरचा. जर इकडे मोठा स्ट्रोक आला तर मॅच मध्ये कमबॅक करू शकतात. टार्गेट आहे आपण पाहिलं तर 35चं. 35 रन करायच्या जिंकण्याकरिता टीम मालवण मुकेश रॉयल. या बॉलवर एक वेगळ्या अंदाजामध्ये स्ट्रोक खेळले गेले. बॉल आपण पाहिलं तर तिकडे 2 रन तिकडे मिळतील. खूप चांगली बॉलिंग उस्मानची. स्टंप टू स्टंप बॉलिंग केली उस्मानने. गुड बॉलिंग, वेल बॉल उस्मान. पहिली ओव्हर संपले 4 रन. हॅलो चेक. चार रन झाले. हॅलो हॅलो चेक. 4 रन झाले धावफलकावरती आणि 1 विकेट गेली आहे. अजूनही 24 बॉल मध्ये 31 रन करायचे आहेत मॅचला जिंकण्याकरिता टीम मालवण मुकेश रॉयल. चोवीस चेंडूमध्ये 31 रनची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता टीम मालवण मुकेश रॉयलला. यानंतर जॉर्ज 11 कल्याण त्यांच्या विरुद्ध पार्कसाईड पॅकर विक्रोळी.
बॉलिंगसाठी अक्षर देतात बँड्राचे खेळाडू आहेत आणि ज्युपिटर अंधेरी त्यांच्या विरुद्ध मालवण मुकेश रॉयल अशी मॅच चालू आहे. त्यानंतर पार्क साइड पॅकर विक्रोळी त्यांच्या विरुद्ध जॉर्ज 11 कल्याण. एक चांगली मॅच यानंतर पण पाहायला मिळेल. याबरोबर देखील अगदी हलक्या हाताने ढकललं गेलं तिकडे डिक्लेअर झोन मध्ये सिंगल रन मिळेल. याबरोबर देखील कव्हरला आणि तिकडे चांगले क्विक आले. खूप चांगला बॉल अडवला तिकडे. राहुल तिकडे होते आणि राहुल प्रॉपर बॉलवरती गेले. खूप चांगली बॉलिंग आतापर्यंत टीम ज्युपिटर अंधेरीने केली आहे. याच फ्लो मध्ये खेळत राहिले तर कुठेतरी कठीण जाईल टीम मालवण मुकेश रॉयलला ही मॅच बनवण्यासाठी. श्री सिद्धी सेवा मंडळाचं हे 42वे पर्व श्री सिद्धी पॅकर कोण जिंकेल उद्या आपल्याला कळेल. कुठली टीम चॅम्पियन होईल. याबरोबर देखील एक वेगळ्या अंदाजामध्ये स्ट्रोक खेळले गेले. तिकडे मानस सिंगल रन मिळेल. 1 रनने मात्र स्कोर पुढे जाईल. 9 रन झाले धावफलकावरती. हलक्या हाताने अगदी ढकलला करणला पण माहिती की मॅच वाढवून चालणार नाहीये. पुढे घेऊन जाणं खूप गरजेचं आहे. जर डॉट बॉल आले तर थोडी मॅच वाढू शकते, अंतर वाढू शकतं. 10 रन झाले त्यांनी अजूनही 25 रनची गरज आहे. 18 बॉलमध्ये 25 करायच्यात. पंचवीस धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. बॉलिंगसाठी बॉलर राहुल. 18 बॉलमध्ये 25 करायचे. चला थोडं फास्ट खेळा ज्युपिटर अंधेरी मित्रांनो, थोडं फास्ट खेळा कारण अजून खूप मॅचेस खेळवायचे आहेत. याबरोबर टॅप केला गेला. समोर क्षेत्ररक्षक आहेत तिकडे सिंगल रन मिळेल. या बॉलवर देखील ऑफ स्टिकला पिचिंग पण पंचांनी दंडित केला गेला. व्हाईट बॉल. बारा धावा झाले धावफलकावरती. ज्युपिटर अंधेरी उस्मानने एक चांगली स्टार्ट केली त्यामुळे मॅच मध्ये त्यांचा एक पकड निर्माण केली आहे. बॉलर राहुल.
हळूहळू मात्र कमबॅक केलं गेलं टीम मालवण मुकेश रॉयलने या मॅच मध्ये. स्कोर पाहिला तर आता 16 रन झालेत. एक ओव्हर पॉवर प्लेचा बेनिफिट पण आहे, त्यामुळे करण सोडा आणि मानस त्यासाठी पण थांबले असतील की आपण त्या ओव्हरला चान्स घेऊयात.
आउट आहे. एक महत्वाची विकेट मात्र मैदानाच्या बाहेर जाते आणि ज्युपिटर अंधेरीनी पण एक चांगला पकड निर्माण केला गेला. विकेट गेली आहे. करण सोडायला मैदानाच्या बाहेर जावं लागेल. न्यू बॅटर मनीष येत आहेत. बॉलर बॉलिंगसाठी राहुल. या बॉल देखील हलक्यात ढकलला गेला आणि तिकडे सिंगल रन. मनीष आलेत नवीन बॅटर. पार्टनरशिपची गरज आहे. एक ओव्हर पॉवर प्ले याचा पण विचार करावा लागेल आणि मॅच आता पण बऱ्याच बघता बघता क्लोज होतीये. 3 ओव्हर संपल्यात आणि स्कोर झालाय 16 रन. 12 बॉल मध्ये 19 रनची गरज आहे. 12 बॉल 19. मानस आणि मनीष डबल एम फॉर मानस आणि मनीष. मानस आणि मनीष दोघं स्क्रीनवर बघतात एकमेकांकडेच. बारा बॉल मध्ये 19 रनची गरज आहे आणि मला असं वाटतं ही ओव्हर बॅटिंग चॉईस पॉवर प्ले. मानसने मात्र इकडे निर्णय घेतला की या ओव्हरला आपण पॉवर प्ले घेऊयात. 12 बॉल 19 करायचे. त्यामुळे ह्याच ओव्हरमध्ये कुठेतरी मॅच आपण थोडी क्लोज आणूयात. यानंतर पारसाईक पॅकर विक्रोळी आणि त्यांच्या विरुद्ध जॉर्ज 11 कल्याण. 12 बॉल मध्ये 19 रनची गरज आहे. बॉलिंगसाठी मयुरेश. स्ट्राइक एंडला बॅटर मानस. बारा बॉल मध्ये 19 धावांची गरज आहे. 12-19 समीकरण आहे. पहिल्याच बॉलवर एक चांगलं ड्राईव्ह केला गेला. बॉल मात्र तिकडे थांबणार नाही. जाईल 4 रनसाठी. मानसच्या बॅटमधून मानसने केली धाडस आणि घेतला पॉवर प्ले. पहिल्याच बॉलवरती 4 रन. हॅलो हॅलो चेक. हॅलो 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 20 रन झाले. त्यांनी आता फक्त 15 रनची गरज आहे. हॅलो 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 चेक. हॅलो 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 चेक. पुन्हा एकदा डॉट बॉल. हॅलो 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 हॅलो
चेंडू. वाईट बॉल आहे आणि रन्स पाहिले तर आतापर्यंत 21 रन झाले, 2 विकेट गेलेत, एक चांगली मॅच रंगतीये. अजूनही जवळपास 14 रनची गरज आहे. एकच बॉल झाला, 11 बॉल मध्ये 14 करायचे आहेत. मानसला जे काय करायचं ते या ओव्हरमध्ये करणं खूप इम्पॉर्टंट आहे, कारण की त्यानंतरच्या ओव्हरमध्ये 6 बॉल 5 पण डिफेंड झालाय, कारण की ती ओव्हर डबल बॉक्स तुम्हाला मॅन्डेटरी असणार आहे आणि त्यामुळे ही मॅच थोडी क्लोज येऊ शकते. चला थोडं फास्ट खेळायचं ज्युपिटर. या बॉलवर देखील एक चांगला फटका खेळला गेला, पण तिकडे थोडा फटका फसला गेला. रन सिंगलने पुढे जर आता स्ट्राईक एंड ला मनीष आहेत, एक लेफ्टी बॅटर, चांगले खेळाडू आहेत, अनुभव त्यांच्याकडे पण आहे, एक युवा खेळाडू आहेत आणि चांगलं क्रिकेट खेळले आहेत. बाउंड्रीच्या शोधामध्ये जाणं गरजेचं आहे. 222 22 वरती 2 विकेट. आज दुसरा दिवस पण आहे. बॉलर मयुरेश, स्ट्राईक एंडला बॅटर मनीष. मित्रांनो, आरडाओरडा करू नका. बॉलिंग करताना कोणी आवाज करू नका मागून प्लीज. एक मिनिट.
स्ट्राइक एंडला बॅटर मनीष. मॅच चांगली या बॉलवर पण सिंगल रन. ज्युपिटर अंधेरी पण मॅच सोडत नाहीयेत. मयुरेशला उर्वरित बॉल चांगल्या पद्धतीने हाताळावे लागतील, तेव्हाच कुठेतरी मॅच क्लोज येऊ शकते. स्ट्राइक एंडला बॅटर मानस माहीमचे खेळाडू आहेत. या बॉलवर देखील एक चांगला ड्राईव्ह केला गेला, चांगली कॅच कलेक्ट केली तिकडे. कहाणी में ट्विस्ट, एक सेट बॅटर आउट होतोय. मानसला मैदानाच्या बाहेर जावं लागेल. कव्हरच्या वरून खेळण्याचा प्रयत्न केला गेला, बट खूप चांगली कॅच कलेक्ट केली. वरूनने बॉल वरून कलेक्ट केला आणि वरूनने दाखवलं करून बॅटर आउट. एक महत्वाची विकेट मैदानाच्या बाहेर गेली आहे. नवीन बॅटर अजित येत आहेत. आता एक बेनिफिट एक आहे, दोन्ही बॅटर नवीन आहेत, दोन्ही पण सेट झालेले नाहीयेत, त्यामुळे मॅच थोडी कठीण आहे. टीम मालवण मुकेश रॉयलला 8 बॉल मध्ये 11 करायचे. हे 2 बॉल खूप महत्वाचे आहेत. हे 2 बॉल मॅचचा रिझल्ट थोडं बदलू शकतात. श्री सिद्धी सेवा मंडळाची क्रीडा स्पर्धा अगदी सर्व मॅचेस आज हाय व्होल्टेज होताना पाहिल्या गेल्यात. सकाळी 51 पण नॉट आउट चेस केला, त्यामुळे उद्या पण फायनल डे खूप बघायला मजा येईल. सर्वांनी उद्या या दादर शिंदेवाडीमध्ये आणि क्रिकेटचा आनंद घ्या. ऑन ग्राउंड पण या, दादर स्टेशनच्या अगदी बाजूला आहे, ट्रेनने या, बट या. या बॉलवर दांडेकुल परफेक्ट यॉर्कर मयुरेशचा बॉल ऑफ द नाईट आणि पूर्णपणे मॅच शांत झाली. आता थोडं कठीण मॅच होत चालली गेली आहे. टीम मालवण मुकेश रॉयल रनची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. नवीन बॅटर तेजस येत आहेत. एक शांत खेळाडू आहे चेंबूरचे आणि तेजसला इनिंग बिल्डअप करणं गरजेचं आहे. आणि तेजसला देखील आपण पहिल्यांदा मैदान सोडावं लागलं. मॅच कुठेतरी क्लोज होताना पाहिले गेले. ज्युपिटर अंधेरीने कमबॅक केलं. मयुरेशची चांगली बॉलिंग, गुड बॉलिंग मयुरेश. कॉन्फिडन्सने मयुरेशने बॉलिंग केली, म्हणजे बॅक टू बॅक त्यांनी विकेट पण मिळवले, हॅट्रिक कंप्लीट केली, म्हणजे 3 विकेट त्यांनी लगातार मिळवले. गुड बॉलिंग मयुरेश. खूप चांगला स्पेल टाकला आणि कॉन्फिडन्स खूप चांगला होता, कारण की पहिल्या बॉलवर बाउंड्री आली होती, बट मयुरेशने उर्वरित 5ही बॉल खूप कॉन्फिडन्सने टाकले. आणि 6 बॉलमध्ये 11 रनची गरज आहे. बॉलिंग साठी उस्मान. स्ट्राइक एंडला बॅटर लेफ्टी मनीष. पहिल्याच बॉलवर टॅप करण्याचा प्रयत्न केला गेलाय, थोडं कठीण झालंय आणि पाच बॉलमध्ये 5 बॉलमध्ये आपण पाहिलं तर मॅचला जिंकण्याकरिता 10 रनची गरज आहे. मॅच बघता बघता क्लोज झाली आहे आणि म्हणजे या ग्राउंडचा इतिहासच आहे, तो इतिहास तसाच पुढे चाललाय की
लोअर स्कोरिंगच्या मॅच पण या ग्राउंडवर रंगताना पाहिल्या गेल्यात आणि इतिहास गवाय जे अनुभवी खेळाडू इकडे खेळलेत त्यांना माहिती आहे. काल बिपिन परबने पण सांगितलं की 25-30 पण या ग्राउंडवर खूप आहे. या बॉलवर देखील समोर खेळले गेलेत. चार बॉलमध्ये 9 रनची गरज आहे. मनीष हिस्ट्री क्रिएट करेल का, क्षमता आहे त्याच्याकडे, पण टायमिंगला बॅटिंग केले मनीषने. या बॉलवर देखील गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि तिकडे स्ट्राईक मात्र मनीष स्वतःकडे घेण्याचा प्रयत्न केला गेला. बट मॅच आता थोडी क्लोज आली आहे आणि क्रुशियल मुवमेंटला मॅच पाहायला मिळतीये. तीन बॉल मध्ये 8 धावांची गरज आहे. न्यू बॅटर केसर येत आहेत. 3 बॉल 8 ला 1 बाउंड्री आली तर 2 बॉल 4 पण बघायला मजा येईल. पण जर तरला क्रिकेटमध्ये व्हॅल्यू नाहीये. जर हे झालं तर, जर ते झालं तर उस्मानने काय गोड स्माइल केली आहे की मॅच त्यांच्या टीमकडे थोडी झुकली आहे. पण 3 बॉल 8 एकदा जोरदार टाळ्या वाजवत मॅच साठी. अफलातून मॅच. 3 बॉल 8 आणि कुठल्या टीमची लागणार वाट. या बॉलवर आता मात्र नॉन स्ट्राईक एंडला बॅटर आउट होईल आणि ज्युपिटर अंधेरीने मॅच आता एक शेवटच्या क्षणावर आली आहे. 2 बॉल मध्ये 8 धावांची गरज आहे. 2 बॉल 8. मयुरेश एक की फॅक्टर राहिला. मयुरेशने जी पॉवर प्लेची ओव्हर हाताळली आणि युट्यूबला देखील खूप मोठ्या प्रमाणात प्रेक्षक वर्ग आनंद घेत आहेत. त्यांचं पण स्वागत आहे. 2 बॉल मध्ये 8 रनची गरज. मालवण मुकेश रॉयल संघ थोडं अडचणीमध्ये आहेत. बट केसर सोनार ही हिस्ट्री घडवतील का. एक मला आज जावेद आमच्यामध्ये नाही आहेत, बट जावेदची एक मॅच मला आठवते. जावेद आणि सनी धोत्रेची. जावेद बॉलिंग करत होती. इकडे एक बाउंड्री आली होती आणि अशा अनेक मॅचेस या ग्राउंड वरती पाहिल्यात. दोन बॉल 8. या बॉलवर वरून खेळण्याचा प्रयत्न केला गेला. उस्मानने खूप चांगली बॉलिंग केली. स्टंप टू स्टंप बॉलिंग केली आहे. आणि ज्युपिटर अंधेरी संघ मात्र ही मॅच जिंकतोय. अभिनंदन. हार्डलक टीम मालवण मुकेश रॉयल. मालवण मुकेश रॉयल संघ आपला प्रतिनिधी पाठवायचा. आपला एक सन्मान चिन्ह घेऊन जायचंय. रॉयल आपला एक खेळाडू पाठवायचा. आपला सन्मान केला जाईल. मालवण मुकेश रॉयल संघ मात्र ही मॅच मालवण मुकेश रॉयल आपला एक सन्मान केला जाईल आणि
प्लेयर ऑफ द मॅच. बारा बॉल 15ला खूप चांगली बॉलिंग केली. मयुरेश प्लेयर ऑफ द मॅचचा पुरस्कार, ज्याने एक कॉन्फिडन्सने मयुरेश आपण या खूप चांगली बॉलिंग केली आणि मयुरेशने 3 विकेट पण लगातार मिळवले. उस्मानने पण एक चांगला स्पेल टाकला. वेल बॉल उस्मान, पण मयुरेशने कॉन्फिडन्सने पहिल्या बॉलवर बाउंड्री आली होती, बट त्याचा कॉन्फिडन्स खूप चांगला होता आणि स्टंप टू स्टंप बॉलिंग टाकली. कुठल्याही प्रकारे एक्स्ट्रा टाकला नाही. ज्युपिटर अंधेरी संघाचा ही मॅच जिंकली असेल त्याचा एक फायदा आहे की त्यांनी एक्स्ट्रांवर कंट्रोल केले. उस्मानने पण खूप चांगली बॉलिंग केली. सर्व बॉलर्सने खूप चांगली बॉलिंग केली. गुड बॉलिंग मयुरेश. मालवण मुकेश रॉयल, आपण आपला एक प्रतिनिधी पाठवायचा, आपलं सन्मान चिन्ह घेऊन जायचंय. मालवण मुकेश रॉयल आपलं प्रतिनिधी पाठवा आणि आपलं सन्मान चिन्ह घेऊन जा. मालवण मुकेश रॉयल. प्लीज आपला प्रतिनिधी पाठवाने आपला एक सन्मान चिन्ह घेऊन जा. आणि मालवण मुकेश रॉयल संघाला मात्र हे सन्मान चिन्ह दिलं जात आहे. हळक